अंमळनेरचं वातावरण तापायला लागलेलं आहे. म्हणजे तापवलं जात आहे जाणीवपूर्वक उभ्या फुकराण्यात त्या फोकी जेणेकरून ही सत्ता पडायला पाहिजे, नगराध्यक्ष आपल्या ताब्यात यायला पाहिजे, नगरसेवक आपल्याकडे यायला पाहिजे, यासाठी जाणीवपूर्वक हवा भरली जाते इकडून तिकडून. सध्या त्याच्यासोबतच आमचे आदरणीय आमदार अनिल दादा, त्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, गरजले बरसले अनिल दादांचा हल्ला बोल, जोरदार भाषण द्यायला तर एक्सपर्ट माणूस आहे, बोल बच्चन अमिताभ बच्चन. दादा तुम्ही म्हटले की पाण्याचं नियोजन कोलमडलं, मी राहिलो असतं तर चांगलं केलं असतं. दादा दिली होती सत्ता 2.5 वर्ष, तुमच्या धर्मपत्नी जयश्रीताई 2.5 वर्ष नगराध्यक्ष होत्या. पाण्यासाठी लोक ठरान बोंबा मारत होते, रस्त्यांची दुर्दशा होती, स्वच्छता नव्हती, 30% आकडा मात्र जोरात होता. आम्ही दिली होती सत्ता, लोकांनी तुम्हाला 2.5 वर्ष नगराध्यक्ष केलेलं आहे, नगरपालिका तुमच्या ताब्यात दिलेली आहे, तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकले नाही, त्यामुळे आता पाण्याचं नियोजन मी करेल आणि यांच्याकडनं कोलमडलं असं बोलू नका. दुसरं तुम्ही असं म्हणतात की नगराध्यक्ष नंदुरबारचं बावलं झालेलं आहे, आणि समजा दादा तुम्ही उभे फोकी बोलावं तुमच्याकडे आणि या बट्टा तुमच्याकडे उन्हात, तर तुम्ही मोक्याच थोड दिसत का? दादा ही बंद करा बातों की दुकान, कारण तुमच्याकडे उन्हात नगरसेवक नगराध्यक्ष एवढंच आहे, फायली नंदुरबार जाहिरात असं म्हणतात तुम्ही, त्या फायली तुमच्या बंगलावर येतील, दोयारवडले येतील सगळ्या फायली. म्हणजे इंदुमाई बंगलावर जावापेक्षा अधिकारी, ठेकेदार, नगराध्यक्ष, नगरसेवक तुमला बंगला, फरक काहीच पडाव नाही. म्हणजे बावलं त्याच ना आत्मक आहे, तुमला आत्मक आहे. सत्ताधारी लोक इथला सोपा नाही, सगळ्यातले माहिती आहे. त्यामुळे नगराध्यक्ष त्याचं बावलं झालंय, पाण्याचं नियोजन मी करेल असं नाही. दादा सत्ता दिली होती, तुम्ही करू शकले नाही, तुम्ही नापास झालेले आहेत, ही लोकांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे पाण्याचं नियोजन कसं होत आहे लोकांना करू द्या ना, लोकांनी निवडून दिलं आहे, लोकच त्यांचा हिशोब करतील. पण आता जे चाललं आहे चालू द्या, ओढून ताणून फुकून फाकून जबरदस्ती आटापिटा करसन आयोगाया करसन ओढू नका तसले. म्हणून विनंती आहे की अंमळनेरचं राजकारण तापवू नका. खोटं खरंच जर तापत असेल, खरोखर होत असेल, नैसर्गिक होत असेल तर आनंद आहे, कारण लोक समर्थ आहेत, लोक सगळ्यांचाच हिशोब करतात. तुमच्या भाषणाला कंटाळलेत लोक, तुमचेच कार्यकर्ते वाऱ्यावर, म्हणजे किती सांगायचं तुमच्याबद्दल. पत्रकारांना तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं ओळखता, तुमचे जवळचे कार्यकर्ते त्यांना तर ओळखा, ते सुद्धा वाऱ्यावर, ना पदाचा ठिकाणा ना की पर्सन, फक्त तुम्हीच. साधं गटनेता नाही करू शकले तुम्ही दुसऱ्याला. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या मी मांडणं लोकांच्या वतीने हे माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे जबरदस्ती हवा फुकू नका आणि नॅचरल जे घडेल त्याची प्रतीक्षा करा. तुम्हाला सत्ता दिली होती, आणखी एकदा येऊ शकते, थोडा संयम ठेवा, एवढीच विनंती आहे. नमस्कार.